नागपंचमी स्पेशल सिरीजच्या भागात आज आपण बघणार आहोत एक गोड पदार्थ, तो म्हणजे पुरणाचे दिंड। पुरणाचे दिंड हे कसे योग्य पद्धतीने बनवायचे ते आता आपण बघूया। पुरणाचे दिंड बनवण्यासाठी मी 300 ग्रॅम चण्याची डाळ घेतलेली आहे। ते चण्याची डाळ 3 वेळा पाण्याने धुवून घ्यायची आहे। डाळीतलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं। धुतलेली डाळ आपण कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे। डाळ शिजण्यासाठी आपण डाळीच्या 3 पट पाणी टाकायचं आहे। कुकरला आपण झाकण लावून 7 ते 8 शिट्ट्या करून घेणार आहे। कुकरच्या आपल्या 7-8 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर पण थंड झालेला आहे। आपण बघूया आपली डाळ शिजली की नाही। डाळ आपली शिजलेली आहे। डाळ शिजलेली आहे। त्यामध्ये आपण 150 ग्रॅम साखर आणि 150 ग्रॅम गूळ घेतलेला आहे। आपण मिक्स करायचं आहे। या गुळाचं आणि साखरेचं पाणी होत आहे, ते आटोस्तोवर आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे। मधून मधून डाळ आपल्याला हलवत राहायची, कारण डाळ खाली लागू शकते पातेल्याला। डाळीतलं आपलं पूर्ण पाणी आटलेलं आहे। आता आपली डाळ घट्ट पण झालेली आहे बघा। आता आपण पुरण तयार करायला घेऊया। चाळणीने आपलं पुरण आपण करून घेणार आहे। असं पुरण करायचं आहे। गरम गरमच पुरण तयार करायचं आहे। असं संपूर्ण डाळीचं आपण पुरण तयार करून घ्यायचं आहे। पुरण आपलं तयार झालेलं आहे। त्यामध्ये आपण 1 चमचा वेलची पूड, अर्धा चमचा जायफळ, पूर्ण मिक्स करून घ्यायचं आपल्याला पुरणामध्ये। आपली वेलची पूड आणि जायफळ पूड पुरणामध्ये मिक्स करून झालेली आहे। दिंड बनवण्यासाठी पीठ मळून घेणार आहे मी।
त्यासाठी आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, छोटी वाटी मैदा घेतलेला आहे, थोडंसं मीठ टाकणार आहे, 1 चमचा तेल, आता आपण तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये आता मिक्स करून घेणार आहे। पाणी टाकून आपण घट्ट गोळा बनवून घेणार आहे। असा पिठाचा घट्ट गोळा मळून तयार झालेला आहे। या पिठाचा आपल्याला एक छोटा गोळा काढून घ्यायचा आहे। असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। पोळी पाटावर थोडंसं पीठ टाकायचं आहे, त्यावर हा गोळा ठेवायचा आणि लाटून घ्यायचंय पुरी एवढ्या आकारांमध्ये। तर एक आपण पोळी घेतलेली आहे, त्यावर आपण पुरणाचा गोळा ठेवणार आहे, त्यावर अजून एक आपण अशी पोळी ठेवणार आहे। आपल्याला हे हातात घेऊन त्याला बाजूने मुरड घालायची। असे आपले दिंड तयार आहे। हे दिंड आता आपण वाफवायला घेणार आहोत। इडलीच्या भांड्याला आपण तूप लावून घेणार आहे। तयार केलेले दिंड आपण इडलीच्या प्लेट मध्ये ठेवूया। दहा मिनिटं हे पुरणाचे दिंड आपण वाफवायला ठेवून घेणार आहे। आता आपण बघूया आपले पुरणाचे दिंड वाफवले की नाही। वा, छान वाफवून तयार झालेले आहेत।
गरमागरम दिंड आणि त्यावर साजूक तूप. साजूक तूप छान. वा क्या बात आहे, मस्त एकदम खाण्यासाठी.